आणि काही लोकांना असं वाटतं की आता रिडेव्हलपमेंट होऊन जाऊ द्या, माझ्या नावाने येऊन जाऊ द्या आणि त्याच्यानंतर विल थ्रू पास ऑन करायचा. ओके, तर विलमध्ये आय थिंक जे मी समजतोय की त्यांचा हक्क आत्ता येत नाही. जर मालकाला काही झालं त्याच्यानंतर हे ऑटोमॅटिकली पास होतो, पण तिकडे टॅक्सचा काही इन्सिडन्स येत नाही. बरोबर. विल इज नॉट अ ट्रान्सफर. त्यामुळे विल थ्रू मी ट्रान्सफर करू शकतो, पण त्याचे हक्क माझं जर विल असेल तर माझ्या पश्चात माझ्या बेनिफिशियरी जे असतील त्यांना ते मिळतात, आत्ता मिळत नाहीत. ओके. सो हा टॅक्स प्लॅनिंगचा भाग नाहीये. विल हा टॅक्स प्लॅनिंगचा भाग नाही, तो सक्सेशनचा प्लॅनिंग आहे, सक्सेशन प्लॅनिंग आहे. आपण जो रिडेव्हलपमेंटच्या ह्याच्यात जे बघतोय ते काय आहे, ते मला फ्लॅट आत्ताच मला जास्त एरिया मिळतोय, तो जास्त एरिया मी स्प्लिट कसा करू, त्याच्यासाठी जर तुम्हाला करायचं असेल तर मग गिफ्ट डीड हा एक चांगला मार्ग तुम्हाला विचार करता येईल त्याचा.